नमस्कार. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे ऐकून धक्का बसेल. TCS नाशिकच्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी एक संघटित म्हणजे ऑर्गनाइज्ड गुन्हेगारी पॅटर्न उघडकीस आला आहे. हे प्रकरण म्हणजे फक्त काही गैरवर्तनाच्या घटना नाहीत, तर एका पद्धतशीरपणे चाललेल्या शोषणाचा हा खुलासा आहे. पोलिसांच्या तपासानुसार हे काही वेगळ्या घटना नाही, उलट हा कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या छळाचा आणि जबरदस्तीचा एक अतिशय चिंताजनक पॅटर्न आहे. म्हणजे ही काही एका दोघांची चूक नाही, तर अनेक वर्षांपासून चाललेली एक ऑर्गनाइज्ड म्हणजे संघटित गुन्हेगारी यंत्रणा असल्याचा आरोप आहे. चला खोलवर जाऊन पाहूया की हे सगळं नेमकं कसं घडत होतं. तर या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली याची मुळं अनेक वर्षांपूर्वीच्या तक्रारींमध्ये आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीमध्ये एक अतिशय भीतीदायक आणि असुरक्षित वातावरण असल्याचा आरोप केला होता आणि याच तक्रारींमधून अखेरीस या संघटित गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला. आता हे आरोप बघा, हे किती गंभीर आहेत. हे काही 1-2 महिन्यांचं प्रकरण नाही. 2021 पासून ते अगदी 2026 पर्यंत अनेक पीडितांना टार्गेट करण्यात आलं. आणि हे कुणा एका व्यक्तीने नाही, तर कर्मचाऱ्यांच्या एका पूर्ण ग्रुपनं मिळून केलं. छळाची सुरुवात मानसिक पातळीवर व्हायची आणि ती थेट शारीरिक शोषणापर्यंत पोहोचायची. इतकंच नाही, तर धार्मिक जबरदस्तीचेही आरोप आहेत. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे कंपनीची जी अंतर्गत सुरक्षा यंत्रणा होती ती पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसतंय. बरं, आता आपण या गुन्ह्यांची कार्यपद्धती म्हणजे मोडस ऑपरँडी समजून घेऊ. कारण तपासामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पीडितांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांचं शोषण करण्यासाठी एक अतिशय ठरवून पद्धतशीरपणे योजना वापरली जात होती. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या आरोपींनी पीडितांना नक्की कसं निवडलं, त्यांना आपल्या जाळ्यात कसं ओढलं. चला त्यांची ही कार्यपद्धती जरा जवळून पाहूया. आरोपींची कामाची पद्धत किती विचारपूर्वक होती हे बघा. ते खास करून 18 ते 25 वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांनाच लक्ष करायचे. विशेषतः अशा मुली ज्या एकतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा कंपनीत नुकत्याच जॉईन झाल्या आहेत. कारण त्यांना सहजपणे मॅनिप्युलेट करता येईल आणि घाबरवून गप्प करता येईल. आणि या सगळ्यामध्ये निदा खान नावाच्या एका HRशी संबंधित व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप आहे, जी पीडितांची ओळख या आरोपींशी करून द्यायची. आणि हे सगळं काही अचानक घडत नव्हतं. नाही, आरोपींची एक ठरलेली 6 स्टेपची पद्धत होती. विचार करा. स्टेप 1 ग्रूमिंग म्हणजे आधी विश्वास जिंकायचा. स्टेप 2 मानसिक नियंत्रण, पीडितेला एकटं पाडायचं, मनात भीती निर्माण करायची. मग छळवणूक हळूहळू वाढवायची, शब्दांपासून थेट शारीरिक स्पर्शापर्यंत. आणि मग सुरू व्हायचं खरं शोषण, विनयभंग, लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती. इतकंच नाही तर धार्मिक प्रथा पाळण्यासाठी सुद्धा दबाव टाकला जायचा. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय होती माहीत आहे का? ह्या सगळ्या तक्रारी दाबण्यासाठी आणि हे शोषण असंच चालू ठेवण्यासाठी HR डिपार्टमेंटच्या निष्क्रियतेचा वापर केला गेला असा आरोप आहे. FIRमध्ये जे तपशील नोंदवले आहेत ते या छळाची तीव्रता स्पष्टपणे दाखवतात. म्हणजे हे फक्त अश्लील विनोद किंवा कमेंट्सपुरतं मर्यादित नव्हतं. नाही, शरीराकडे रोखून पाहण्यापासून ते थेट हात, पाय किंवा छातीला स्पर्श करणं, जबरदस्तीने जवळ येणं आणि विनयभंग करण्यापर्यंतचे अत्यंत गंभीर शारीरिक अत्याचाराचे आरोप यामध्ये आहेत. आता आपण या प्रकरणाच्या एका खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. प्रश्न असा आहे की इतकी वर्ष हे सगळं एका मोठ्या कंपनीच्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नाकाखाली कसं काय सुरू राहिलं? कंपनीची जी स्वतःची संरक्षण यंत्रणा असते तिचं काय झालं? आणि हाच तो प्रश्न आहे जो थेट कंपनीच्या कॉर्पोरेट सुरक्षा प्रणालीच्या अपयशावर बोट ठेवतो. म्हणजे कागदावर असलेली धोरणं आणि प्रत्यक्षात घडणारं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक होता, हे यातून स्पष्ट दिसतंय. कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी एक पॉश नावाचा कायदा आहे. त्याचा उद्देश काय? तर कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणं, तक्रारींची निष्पक्षपातीपणे चौकशी करणं आणि लगेच कारवाई करणं. पण या प्रकरणात काय झालं? आरोपानुसार तक्रारींकडे सरळ दुर्लक्ष केलं गेलं. ईमेल आणि चॅट्सचे पुरावे देऊनही काहीच कारवाई झाली नाही. आणि याचा परिणाम काय झाला? आरोपींना वाटलं की आपलं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही आणि त्यांनी आपलं शोषण सुरूच ठेवलं. आणि ही फक्त एक चूक नव्हती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार HR विभागाने वारंवार आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे हे शोषण वर्षानुवर्षे चालू ठेवण्यासाठी मदतच केली. ही एक खूप मोठी आणि गंभीर बाब आहे. तर जेव्हा कंपनीची अंतर्गत यंत्रणा पूर्णपणे फेल झाली, तेव्हा पोलिसांना एक मोठं आणि धाडसी पाऊल उचलावं लागलं. कायद्याच्या रक्षकांनी या गुन्ह्यांचा आतून पर्दाफाश करण्याचं ठरवलं. तब्बल 40 दिवस पोलिसांनी थेट पुरावे गोळा करण्यासाठी जवळपास 40 दिवस कंपनीच्या ऑफिसमध्ये आपले गुप्त अधिकारी तैनात केले होते. विचार करा, हे किती मोठं आणि जोखमीचं ऑपरेशन असेल. या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी पुराव्यांचा डोंगर उभा केला.
महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार बनून ऑफिसमध्ये गेल्या. त्यांनी तिथल्या गैरवर्तनावर थेट नजर ठेवली. आरोपींचे चॅट लॉग, ईमेल तपासले गेले. ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा पाहिलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या 9 पीडितांनी FIR दाखल केले होते त्यांच्या जबाबांचीही पडताळणी करण्यात आली. या सगळ्यामुळे केसला एक भक्कम आधार मिळाला. तर मग आता या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? कायदेशीर कारवाई कुठपर्यंत आली आहे आणि यामध्ये कोण कोण सामील आहे? चला याचा एक आढावा घेऊया. तर आतापर्यंत या प्रकरणात 9 FIR दाखल झाली आहेत. एका HR अधिकाऱ्यासह 7 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जी प्रमुख सूत्रधार निदा खान असल्याचा आरोप आहे ती अजूनही फरार आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहता याचा तपास आता एका विशेष तपास पथकाकडे म्हणजे SITकडे देण्यात आला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी एकच प्रश्न मनात येतो. जेव्हा एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वर्षानुवर्षे असा छळ सुरू राहतो तेव्हा ती फक्त काही लोकांची वैयक्तिक चूक असते की मग हे एका संपूर्ण सिस्टमचं, एका व्यवस्थेचं अपयश असतं? हा प्रश्न फक्त TCS नाशिकपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण कॉर्पोरेट जगताच्या जबाबदारीवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो.